आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूर संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने आज महानगरपालिकाच्या वतीने आज आपण पूर परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदी काठीची पण पाहणी करण्यात आलेली आहे। त्या पाहणीच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण इथे करण्यात आलेली आहे। तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयामधनं आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीतून एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारचे बचाव साहित्य ट्रेनिंगचं साहित्य आपण सगळीकडे झालेली आहे। सो देअरफॉर एखादा पूर परिस्थिती आली तर इफेक्टिवली आपण त्यांना सामना करणार आहे। आणि त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्या शासकीय यंत्रणाला मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात, जसं NGOs असतील आणि स्थानिकची सेवाभावी संस्था असतील आणि त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात। तर माझ्या सर्वांच्याकडनं असंच विनंती आहे, सर्वांनी एकजुटीने आपण काम करूया आणि सर्व टीमवर्क करून जर पूर परिस्थिती आली तर इफेक्टिवली सांगलीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, त्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा केलेली आहे। यंत्रणांची आवश्यकता आहे, काही नव्याने घेतली जाणार आहे। सध्या तरी आपण पुरेशी व्यवस्थातलं आपल्याकडे बोटी, लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे। सध्या तरी वाटत नाही, परंतु जसं आवश्यकता पडतील तसं आपण सर्व उपाययोजना करणार आहे। आणि त्याचबरोबर NDRFच्या 2 पथकं काही दिवसानंतर इधर जून लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये 2 NDRF पथक येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फतसुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे। सो देअरफॉर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स, कंट्रोल रूम्स वगैरे आपण ॲक्टिवेट आहे। सो देअरफॉर माझ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे, कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहे, फक्त अधिकृत शासकीय यंत्रणामार्फत येणाऱ्या सूचनावरती विश्वास ठेवावा आणि कोणता अफवावरती विश्वास ठेवू नये। अँड वी आर देअर इफ देअर इज एनी इश्यू। थँक्यू। 15 तारखेपर्यंत पालिका प्रशासनच्या वतीने आपण सगळ्यांना माहीतच आहे की जे पूर्व तयारी करायची होती त्यामध्ये आज मॉकड्रिल करण्यात आली। त्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमची यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थामध्ये स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू ड्रिल पण करण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त संभाव्य पूर अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो, त्यामध्ये काही महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक 24 तास कंट्रोल रूम आपल्या हेड ऑफिसला आणि 4 प्रभागालासुद्धा 4 कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे। त्याच्यासाठी 2 फोन नंबर्स प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत। त्यासोबत आपत्ती मित्र ॲप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपले 36 निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे। कुठल्याही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते त्या 2 नंबर्सवर संपर्क करू शकता किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचे लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो। त्यासोबत आपण जेव्हा नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट करण्याचा प्रयत्न करतो, जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं पाण्याची पातळी वाढेल तसं लोकांना त्या जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याची पातळी निहाय त्यांना काय करण्याची गरज आहे। जर त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे। जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पण घेतलेली आहे आणि आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे, साहित्याची गरज आहे, ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्ज ठेवण्यात आलेलं आहे। आज आपण मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये आपण एक 82 नाले साफसफाई केलो आहे। त्यामध्ये जिथे नाल्याच्या पाण्याच्या सुरळीत नाल्याच्या याच्यामध्ये जिथे आपल्याला अतिक्रमण सापडलं ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। अजून पण कालची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात कुठे नाल्यात अतिक्रमणची माहिती मिळाली आहे, त्याच्यावर आपण आता कारवाई करतो आहे आणि ते सर्व अतिक्रमणसुद्धा लवकरात लवकर काढून नाले मोकळे करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। पूरपट्ट्यातील लोक आहे त्यांना ऑलरेडी माहीत आहे की जेव्हा पाण्याची पातळी वाढते तर काय करावं लागेल। त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपल्याला जे लोकल यंत्रणा आहे ते सगळी सुसज्ज आहे। आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। आता पण आपली यंत्रणा बऱ्यापैकी लोकांना जाऊन माहिती देत आहे की जर पूर आला तरी त्यांना काय करायचे आहे। त्यासोबत लोकप्रतिनिधी यांच्यासुद्धा आपण सहयोग घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपत्ती मित्र ॲप आहे, त्या ॲपच्या आपण लोकांना आता आवाहन करणार आहोत की जास्तीने जास्त लोकांनी त्या ॲपच्या डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून आपण जास्तीने जास्त लोकांपर्यंत जे अलर्ट आहे, जे आपल्याला त्यांना सूचना द्यायच्या आहे, लवकरात लवकर त्याच्यापर्यंतची सूचना पोचली पाहिजे, त्यासाठी त्या ॲपचा वापर आपण करणार आहोत। शहरात 1-2 आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।